नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण पुढचे 10 क्वेश्चन्स बघूया. तर त्याच्यातला पहिला क्वेश्चन्स आहे बघा, की हा दिलेला आहे, फ्रॅक्शन्स दिलेले आहेत 3. या 3 फ्रॅक्शनचं आपल्याला टोटल करायची आहे. ठीक आहे. तर हे बघा, आता आपण याला सॉल्व करूया. हे बघा, हे क्वेश्चन आहे, इथं मी लिहून घेतलेलं आहे पहिलेच. ठीक आहे. तर आता बघा, याच्यामध्ये आपल्याला जेव्हाही असे फ्रॅक्शनचे ॲडिशन करायचे असतात ना, तर आपल्याला काय पाहिजे, सगळ्यात पहिले बघायचं डिनोमिनेटर. डिनोमिनेटर जर आपले सेम असेल ना, तर आपल्याला ॲड करायला सोपं जाते. मग आपलं फक्त न्यूमरेटरला ॲड करून टाकायचं असते. ठीक आहे. तर आता आपल्याला समजायचं, तर डिनोमिनेटर इथं बघा तुम्ही 2018 आहे, इथं 1009 आहे, इथं 1009 आहे. जर याला आपण जर 2नी मल्टिप्लाय केलं ना याला, तर याच्या इक्वल येतं आहे. तर आपण काय करू, पहिले ह्यांचे डिनोमिनेटर चेंज करून घेऊया. तर बघा 312 है ना, डिवायडेड बाय 1009 आहे. याला जर आपण इंटू 2 केलं ना, मग याला पण करावं लागेल. ठीक आहे. मग हे किती येते बघा, याचं येते, हे बघा 2 9 18, 1 कॅरी ओव्हर झाला, 2 0 0 प्लस 1 1च येणार, 2 0 0 आणि 2 1 2. ठीक आहे. आणि असंच बघा 2 2 4, 2 1 2, 2 3 6, 624 अपॉन 2018 येणार. ठीक आहे. आपण याच्या जागी हा जो फ्रॅक्शन आहे, याच्या जागी हा फ्रॅक्शन लिहिणार आता. ठीक आहे. याला तर करायची गरज नाही, कारण याचा डिनोमिनेटर ऑलरेडी 2018 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय करू, आता याला चेंज करूया. याचं बघा 344 अपॉन 1009 इंटू 2, आणि याला पण इंटू 2 करू. तर हे किती येते बघा, हे तर 2018 येणार. आणि हे बघा 2 4 8, 2 4 8, 2 3 6, 688 2 अपॉन 2018. म्हणजे आपण याच्या जागी आपण हा फ्रॅक्शन लिहिणार आणि याच्या जागी हा वाला फ्रॅक्शन लिहिणार. तर आपण बघा कसं करूयात, आपण याला, हे बघा याच्या जागी हा फ्रॅक्शन लिहूया आता आपण. 624 अपॉन 2018 प्लस 706 अपॉन 2018 प्लस, आता ह्याच्या जागी आपल्याला हा फ्रॅक्शन लिहायचा आहे, 688 अपॉन 2018. ठीक आहे. आता यांना ॲड करायचं. तर यांना ॲड केलं तर कसं होणार माहिती आहे का, हे सगळ्यांचा कॉमन फॅक्टर किती आहे, 2018 आहे. ठीक आहे. आता याला आपल्याला ॲड करायचं आहे. तर 624 प्लस 706 प्लस 688 है ना. आता बघा इथं आपण ॲड करून घेऊया याला. हे किती येते बघा, 624 706 688 किती येते बघा, 4 + 6 10 + 8 18, 1 कॅरी ओव्हर झालं है ना, 3 + 8 11, 1 कॅरी ओव्हर झालं, 7 + 7 14 + 6 20, 2018 आलं आहे. ठीक आहे. तर याचं वरचं जे आहे, वरचे सगळ्यांची टोटल किती येते, 2018, आणि खाली पण 2018. मग याचं ॲन्सर काय येते बघा, 4th नंबरचं 2018. ठीक आहे. तर सोपं आहे, काही नाही. तुम्हाला फक्त पहिले त्याचं काय करून घ्यायचं आहे, हे जे 3 फ्रॅक्शन्स दिलेले आहे याचे डिनोमिनेटर सेम करून घ्यायचे. हे 2018 ऑलरेडी आहे, या दोघांचं हे चेंज करून घ्यायचं आहे ना. तर आपल्याला नवीन फ्रॅक्शन हे मिळतात, हा एक आणि हा एक. ठीक आहे. मग याच्या जागी, ह्या फ्रॅक्शनच्या जागी याला ठेवायचं, हे आहे तसं, आणि ह्याच्या जागी याला ठेवायचं आणि टोटल करायची. त्याचा ॲन्सर होऊन जातं. ठीक आहे. 2018 अपॉन 2018 4th नंबरचा ॲन्सर आहे याचा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अंजली डिड हर वर्क फ्रॉम 8:40 AM to 12:20 PM. ठीक आहे. अगेन शी डिड हर वर्क फ्रॉम 2:50 PM to 5:30 PM. फॉर हाऊ मच टाईम डिड शी वर्क. ठीक आहे. तर बघा,
सकाळी तिने किती वाजता काम चालू केलं? 8:40 काम चालू केलं. आणि किती वाजेपर्यंत केलं? 12:20 मग आपण काय करू? 12:20 जे आहे त्याच्यातून 8:40 आपण मायनस करू. ठीक आहे. आता बघा इथं 20मधून 40 मायनस होतील का? नाही होणार. तर आपल्याला काय करावं लागेल? जसं आपण बॉरो करतो ना, हे इथून आवर्समधून आपण मिनिट बॉरो करून घेऊया. हे आवर्स आहे, हे मिनिट आहे. आता तुम्हाला माहिती आहे 60 मिनिट म्हणजे 1 आवर होते. तर मग जर इथून 12मधून आपण 1 आवर बॉरो केलं तर हे होणार 11 आणि 60 मिनिट इकडे आले तर हे होणार 80. ठीक आहे. मायनस 840. ठीक आहे. हे झाले आता 8 - 4 4 11 - 8 3. म्हणजे तिने किती तास काम केलं? 3 hours 40 minutes. कधी? मॉर्निंगमध्ये. त्याच्यानंतर तिने परत इव्हिनिंगमध्ये किती काम केलं आहे बघा. इव्हिनिंगमध्ये तिने 2:50 सुरू करून 5:30 काम संपलं तिचं. तर आता याला आपण काय करूया? याला याच्यामध्ये करूया कन्वर्ट. तुमचे 24 hours क्लॉकमध्ये करूया याला. 5:30 म्हणजे किती होतात? 17:30. ठीक आहे. मायनस है ना 250 म्हणजे होतात 1450. ठीक आहे. आता इथं पण बघा 30मधून 50 मायनस होत नाही. तर मग आपण 1 आवर इकडं बॉरो करूया. याच्यातून 1 आवर बॉरो केला तर हे किती राहणार? 16 आवर आहे ना. आणि 60 मिनिट गेले तर इकडं तर हे होणार 90 मिनिट. ठीक आहे. आणि याच्यातून 14 आवर 50 मिनिट मायनस करूया. ठीक आहे. ते बघा किती येते बघा. हे पण येणार 4 16 - 4 2 है ना. हे 2 hours 40 minutes झाले. म्हणजे टोटल तिने काम किती केलं? आता बघा सकाळी केलं आहे तिने 3 hours 40 minutes आणि दुपारनंतर संध्याकाळी केलं आहे तिने 2 hours 40 minutes. आता याला टोटल करायची. आता बघा 4 + 4 8 होतं आहे. पण इथं 80 minutes आपण नाही लिहू शकत. कारण 80 minutes म्हणजे किती होतात? 80 minutes म्हणजे झाले 1 hour 20 minutes. तर मग आपण ते 20च लिहूया. आणि हे जे 1 hour जे आहे ना इकडं कॅरी फॉरवर्ड करूया. तर हे होणार 3 + 1 4 + 2 6 hour. तर टोटल तिने 6 hour टोटल किती? 6 hour 20 minutes तिने काम केलं आहे. ठीक आहे. तर याच्यामधलं बघा कुठलं आन्सर येते? 4th नंबरचं 6 hour 20 minutes. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता. How many arcs are formed in the circle by considering two endpoints from P, Q, R? ठीक आहे. आता इथे एक सर्कल दिलेलं आहे यांनी. या सर्कलमध्ये इथं O दिलेला आहे सेंटरमध्ये, इथं P, इथं Q आणि इथं एक R दिलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आहे की 2 एंड पॉईंट्सला आपण है ना हे 2 एंड पॉईंट्स आपल्याला कन्सिडर करायचे. ह्याला जर आपण P आणि Qला कन्सिडर केलं तर किती आर्क तयार होतात? एक आर्क हा वाला. ठीक आहे. PQ हा आर्क एक आणि दुसरा मोठा PQ. असे 2 आर्क तयार होतात. ठीक आहे. जर आपण Q आणि Rला जर कन्सिडर केलं तर हा एक आर्क तयार होतो QR आणि एक मोठावाला QR. परत 2 आर्क तयार झाले. आपण जर याला P आणि Rला जर आपण कन्सिडर केलं, ठीक आहे, तर आपलं बघा हा एक आर्क तयार झाला आहे PR आणि दुसरा हा मोठावाला. असे टोटल अजून 2 आर्क तयार झाले. तर असे 2-2 करून टोटल किती? 6 आर्क तयार होतात. ठीक आहे. तर याचा आन्सर येतो फर्स्ट. चला नेक्स्ट आहे. ₹2200 consists of some 200 rupees note, double of it are 100 rupees note, and 303 times of its are 50 rupees note. ठीक आहे. तर हाऊ मेनी नोट्स इन ऑल देअर? तर आपल्याला कसं करायचं? आपण अशा टाईपचं एक क्वेश्चन आपण अगोदर पण केलं होतं. हे बघा 200 रुपयाचे काहीतरी नोट्स आहेत, माहिती नाही किती आहेत. तर
ठीक आहे. त्याच्यानंतर 100 रुपयाचे नोट्स आहे आणि 50 रुपयाचे नोट्स आहे. जर 200 रुपयाचे आपल्याला माहीत नाही तर आपण कन्सिडर करूया एक्स. तर इथं काय लिहिलं आहे, 100चे किती नोट आहे, डबल ऑफ इट, म्हणजे एक्सचे डबल किती होतात 2x, आणि 50चे 3 टाइम्स म्हणजे 3x. ठीक आहे. आता यांची व्हॅल्यू किती होणार, याची व्हॅल्यू होणार 200x, याची पण होणार 200x, आणि याची होणार 150x. ठीक आहे. आणि ह्या सगळ्यांची व्हॅल्यू मिळून टोटल किती आहे, 2200 रुपये आहे. ठीक आहे. टोटल किती आहे, 2200 रुपये. तर हे 200x प्लस 200x प्लस 150x इज इक्वल टू किती आहे, 2200 रुपये आहे. ठीक आहे. आता यांचं टोटल करा, 200 प्लस 200 400 प्लस 150 किती झाले, 4 प्लस 1 550x इज इक्वल टू किती आहे, 2200. म्हणजे मग x म्हणजे किती येणार, 2200 डिवायडेड बाय 550. ठीक आहे. 10 कॅन्सल झाला. 55 जे आहे, 55नी हे 4 टाइम्स डिवाइड होते है ना. हे बघा, 4 5 20 है ना, 4 5 20चे 0, 2 कॅरी ओव्हर झालं, 4 5 20 प्लस 2 22 आहे की नाही. तर 4 टाइम हे डिवाइड होऊन जाते. तर एक्सची व्हॅल्यू किती येते, 4. एक्सची व्हॅल्यू किती आली, 4. जर एक्सची व्हॅल्यू 4 असेल तर येतं बघा, 200चे किती नोट आहे, 4 नोट राहणार. 100चे किती राहणार, याच्यापेक्षा डबल म्हणजे 8. ठीक आहे ना. आणि 50चे किती राहणार, याच्यापेक्षा 3 टाईम म्हणजे 12. ठीक आहे ना. असंच दिलं ना आपल्याला क्वेश्चनमध्ये. 100चे नोट 200चे जेवढे नोट आहे त्याच्यापेक्षा डबल आहे, आणि 50चे नोट जेवढे 200चे नोट आहे त्याच्यापेक्षा 3 टाईम जास्ती आहे. तर 200चे नोट जर 4 असेल तर 100चे 8 होणार, 50चे 12 होणार. ठीक आहे. मग हे टोटल नोट किती होणार बघा, 12 आणि 12 प्लस है ना, 12 प्लस 8 20 प्लस 4 24. तर हे टोटल नोट्स किती येतात, 24. याचा आन्सर येतो 3 नंबरचा. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया, हाऊ मच बिगर इज द स्मॉलेस्ट 3 डिजिट ट्रायंग्युलर नंबर दॅन द बिगेस्ट 2 डिजिट स्क्वेअर नंबर. ठीक आहे. आता आपण एकदा अजून याच्या अगोदर आपण बघितलं होतं की ट्रायंग्युलर नंबर आपण कसे काढायचे माहिती आहे का. ट्रायंग्युलर नंबर कसे असतात, 1 इज इक्वल टू 1 है ना, 1 प्लस 2 इज इक्वल टू 3, 1 प्लस 2 प्लस 3 इज इक्वल टू 6 है ना. त्याच्यानंतर 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 इज इक्वल टू 10 है ना. हे असे एक 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 हे वाढवत जायचं, तुमचे ट्रायंग्युलर नंबर निघत जातात. किंवा एक तुम्ही बघितलं का, हे बघा, 1 प्लस 2 3, 3 प्लस 3 6, 6 प्लस 4 10. आता पुढचं कसं येणार, 10 प्लस काय येणार 5, 10 प्लस 5 किती येणार 15. नंतर आता पुढचं काय येणार, 15मध्ये 6 ॲड करावं लागेल, किती येणार 21. त्याच्यानंतर 21मध्ये किती 7 ॲड करायचे 28. ठीक आहे. 28मध्ये आपल्याला किती ॲड करायचे 8, म्हणजे किती येणार 36. परत 36मध्ये किती ॲड करायचे आता 9, म्हणजे किती येणार 45. ठीक आहे. परत 45मध्ये किती ॲड करावं लागेल 10, म्हणजे किती येणार आहे 55 है ना. परत 55मध्ये किती ॲड करावं लागेल 11, म्हणजे येणार 66. 66मध्ये किती ॲड करावं लागेल 12, म्हणजे येणार आहे 78. परत 78मध्ये किती ॲड करावं लागेल 13, म्हणजे हे किती येणार 1 7 प्लस 8 91. ठीक आहे. 91मध्ये परत किती ॲड करणार 14, म्हणजे किती झाले 105. आता आपल्याला बघा 3 डिजिट नंबर आला येता येता हां. इथून आपले सगळे 2 डिजिट होते, आता हे 3 डिजिट आलं. याच्या पुढचे जेवढे 3 डिजिट नंबर असतील ते 105पेक्षा मोठे असतील. तर सगळ्यात छोटा 3 डिजिट ट्रायंग्युलर नंबर कुठला आला आहे आपला 105. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं दुसरं काय म्हटलं आहे, द बिगेस्ट 2 डिजिट स्क्वेअर नंबर. ठीक आहे ना. आता बघा
तुम्हाला हे माहिती आहे 10चं स्क्वेअर किती होते? 100 होते है ना. हे 3 डिजिट नंबर झाला आहे. याच्यापेक्षा कमी नंबर म्हणजे 9. 9चं स्क्वेअर किती होते? 81. ठीक आहे. तर आपल्याला हे बिगेस्ट 2 डिजिट स्क्वेअर नंबर झाली 81. तर 81 याच्यातून आपल्याला मायनस करायची, आपल्याला डिफरन्स काढायचा ना. तर 81 याच्यातून मायनस करूया आपण. तर बघा किती येते. 5 - 1 किती आलं आहे? 4. आणि 10 - 8 किती आलं आहे? 2. तर याचा आन्सर काय येते? 24. याचा आन्सर येते 24. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हे तर एकदम सोपं आहे की इन विच अल्टरनेटिव्ह आर द लाईन्स पॅरलल. पॅरलल लाईन म्हणजे काय होतं आहे? ज्या कधी एकमेकांना क्रॉस करत नाही है ना. जसं आता ही इथे जर पुढे जाईल तर क्रॉस होणार, ही इकडे येणार तर क्रॉस होऊन जाणार. हे ऑलरेडी क्रॉस आहे. फक्त हे आहे पेअर ज्याच्यामध्ये हे कधीच क्रॉस होणार नाही. तर ह्या लाईन ज्या आहेत त्या पॅरलल आहे. त्याचा आन्सर येतो 3. ठीक आहे. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट अरेंजमेंट ऑफ गेटिंग quotient 15 when 3 is subtracted from 6 times x and divided by 5. आता इथं आपल्याला कुठली काही व्हॅल्यू वगैरे काही काढायची नाही आहे. आपल्याला फक्त इथं जसं आपल्या क्वेश्चनमध्ये लिहिलेलं आहे तसं फक्त अरेंज करायचं आहे याला. ठीक आहे. आता इथं बघा काय काय लिहिलं आहे की when 3 is subtracted from 6 times x म्हणजे 6 मध्ये 6 है ना. 6 6 टाइम म्हणजे 6x. याच्यातून 3 है ना, सबट्रॅक्टेड 3 है ना. तर बघा, when 3 is subtracted from 6 times x, तर 6 times x म्हणजे होणार 6x आणि 3 सबट्रॅक्ट केला आहे म्हणजे मायनस होणार 3 आणि याला डिवाइड केलं आहे अँड है ना डिवायडेड बाय 5. तर याचा कोशंट किती येतो? 15 येतो म्हणतात. तर हे बघा, अशा टाईपचं स्टेटमेंट त्याच्यामध्ये कुठं दिसायला लागलं आहे? हे आहे ते दुसऱ्या नंबरचं. बस एवढंच आहे याच्यामध्ये, एवढंच करायचं आहे. ठीक आहे. तर याचं कारण हे नाहीच आहे याच्यामध्ये. बघा इथं कसं होणार माहिती आहे का? एक्सला ठीक आहे तुम्ही 6 टाईम केलेलं आहे, त्याच्यातून 3 मायनस केलेलं आहे, बरोबर आहे. पण याला असं ब्रॅकेटमध्ये लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे ना, ब्रॅकेटमध्ये लिहायला पाहिजे होतं. तर हे मग बरोबर आहे. ते बरोबर झालं असतं. कारण आता इथं जर बॉडमास आपण लावला तर 3 डिवायडेड बाय 5 होऊन जाते. ठीक आहे ना. ब्रॅकेट लावल्यामुळे पहिले याला सॉल्व करावं लागत असते. ठीक आहे ना. तर हा पण स्टेटमेंट बरोबर नाही आहे. त्याच्यानंतर हा पण नाही आहे, कारण इथे तर डिवाइड बाय 5 पहिलेच करून टाकलं आहे, नंतर -3 केलेलं आहे की नाही. त्याच्यानंतर हे पण एक्सला 3 टाईम केलेलं आहे. ठीक आहे. ॲक्च्युली एक्स जो आहे 6 टाईम केलेला आहे आणि त्याच्यातून 3 मायनस केलेलं आहे. ठीक आहे. तर हाच स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. त्याचा आन्सर सेकंड येतो आहे. काही नाही, याला नीट वाचायचं आहे आणि तसंच आपल्याला लिहायचं आहे. जसं जसं लिहिलं आहे ना इथं की कोशंट आपल्याला 15 मिळते म्हणजे इक्वल टू 15 आणि इथं स्टेटमेंट क्लिअर लिहिलं आहे 6 टाईम्स एक्स है ना. एक्सचे 6 टाईममधून 3 सबट्रॅक्ट केलं आहे आणि त्याला डिवायडेड बाय 5 केलं आहे. तर हाच वाला येतो आहे सेकंड नंबरचा. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज ऑफ अ को प्राईम नंबर्स. ओके. आता तुम्हाला को प्राईम नंबर्स म्हणजे माहिती आहे. को प्राईम नंबर कशाला म्हणतो माहिती आहे का? जर असे नंबर ज्यांचे जे कॉमन फॅक्टर आहे ते 1 शिवाय दुसरं कुठलाच नसला पाहिजे. जसं आता आणि तुम्हाला हे पण माहिती असेल कुठली पण म्हणजे हे नंबर कॉन्सिक्युटिव्ह नंबर जी आहे ती को प्राईम नंबर असते. जसं आता आपण एक एक्झाम्पल घेऊया, 8 आणि 9चं एक्झाम्पल घेऊया. 8 आणि 9चं एक्झाम्पल घेऊया. आता 8चे फॅक्टर किती किती आहे माहिती आहे का? 1 है ना, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 4 आणि 8 है ना. आणि 9चे फॅक्टर किती आहे? 1 है ना, 2नी नाही जात, 3, 6नी पण नाही जात, 6 1 3 9.
आता बघा, याच्यामध्ये 8 आणि 9मध्ये फक्त एकच असा फॅक्टर आहे जो कॉमन आहे, बाकी कुठलंही फॅक्टर कॉमन नाही आहे. तर असे जे नंबर्स असतात ना, यांना को प्राईम नंबर म्हणतात. ठीक आहे. पण इथे जेव्हा मी जेव्हा प्रॅक्टिस केली तर याच्यामध्ये बघितलं की हे जे चारही जे पेयर्स दिलेले आहे ना, याच्यामध्ये प्रत्येकाचे 1च्या व्यतिरिक्त दुसरे पण कॉमन फॅक्टर या लागले. तर हे कुठंतरी एक मिसप्रिंट झालेलं आहे नंबर. याचा ॲन्सर तसं 4 दिलेला आहे, पण इथं 4चं पण बघा, 4मध्ये माहिती आहे का तुम्हाला, 4चे जे कॉमन फॅक्टर आहे ते 1 आणि 3 आहे. 4th नंबरचा जो आहे ऑप्शन, याचे एक 1 तर असणारच आहे, प्रत्येक नंबरचा एक फॅक्टर 1 आहेच, पण याचं 3 पण आहे. कारण हे बघा 177 जे आहे ना, 3ने डिवाईड होऊन जाते पूर्ण. हे बघा 3 5 जार 15, 2 आले, 7 आलं, 3 9 जार 27 है ना. म्हणजे हे पूर्ण डिवाईड झालं आहे. परत 228 जे आहे ना, 228 पण डिवाईड होते. 228 जे आहे ते 3ने पूर्ण डिवाईड होऊन जाते. 3 7 जार 21, 1 कॅरीओव्हर झालं 8, 3 6 जार 18. याचा अर्थ काय आहे की ह्या दोन्ही याचा एक कॉमन फॅक्टर 3 पण आहे. 1 तर असतेच आणि एक 3 पण आहे. तर याचा अर्थ आहे की ही पण को प्राईम नंबर नाही आहे. याचा ॲन्सर भले हे दिलं आहे, याच्या बाकीचे पण यांच्या सगळ्यांचे तुम्ही करून बघा. याचं जे आहे याचं 23 आहे कॉमन फॅक्टर, याचं 43 आहे, आणि याचं तुम्हाला वाटल्यास लिहून घ्या, मी लिहून देतो, तुम्ही करून बघायचं. लिहून देतो तुम्हाला की ही जी पेअर आहे 115 92, याचं कॉमन फॅक्टर येते 23 येतं याचं कॉमन फॅक्टर, है ना. त्याच्यानंतर 172 आणि 301, 172 आणि 301 याचं कॉमन फॅक्टर येतं आहे 43. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक ही उरली आहे 185 आणि 333. याचा जो कॉमन फॅक्टर येतो आहे ते येत आहे 37. ठीक आहे. त्याच्यानंतर ही चौथी जी नंबर दिलेली आहे 177 आणि 228, याचा जो कॉमन फॅक्टर आहे तो 3 आहे. आत्ता आपण बघितलं ना, 3ने दोन्ही नंबर डिवाईड होतात. तर याचा अर्थ हे आहे की ह्या ज्या पेअर आहे ना, याच्यापैकी कुठलीही पेअर को प्राईम नंबर नाही आहे. मग हे कशामुळे झालं असेल, तर काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक असेल. समजा इथं 177च्या जागी 178 दिलं असतं ना, तर मग हे झालं असतं, हे मग को प्राईम नंबर झालं असतं. ठीक आहे. पण हे 177 दिलेलं आहे, त्याच्यामुळे ते को प्राईम नंबर नाही आहे. तर हे आता कसं म्हणायचं, आता त्याला काय म्हणायचं मला मी कळत आहे, सोडा, काय करायचं तर जाऊ द्या. अच्छा, त्याच्यानंतर आता बघा, हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर देअर, है ना. हाऊ मेनी प्राईम नंबर्स आर देअर बिटवीन 50 अँड 90. आता तुम्हाला 50 अँड 90च्या मध्ये को प्राईम नंबर काढायचे आहे. ठीक आहे. तर आता तुम्हाला ना एक काम करा, सगळेजण को प्राईम नंबर जे आहे ना ते पाठ करून घ्या. जास्ती नाही आहे, 15-20 नंबर आहेत. 15-20 नाही, थोडे जास्ती असतील ते नंबर. एक मिनटं, मला पण पूर्णपणे पाठ नाही आहे, तर मी सांगतो तुम्हाला, एक दुसऱ्या बुकमधून दाखवतो. हे बघा, हे प्राईम नंबर्स आहेत. देर आर 25 प्राईम नंबर्स आहे ना, बिटवीन 1 to 100. टोटल 25 नंबर तुम्हाला पाठ करून घ्यावं लागेल. 2 3 5 7 11 है ना, 13 17 19, 23 29 31 37 41 43 47. हे सगळे तुम्हाला पाठ करून घ्यावं लागेल. कारण याचा फायदा हा आहे की
याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला मॅथ्समध्ये पण येणार आणि इंटेलिजंट टेस्टमध्ये पण येणार. त्याच्यामध्ये जे नंबर सिरीज असतात ना, त्याच्यामध्ये प्राईम नंबरनी तुमचं हे येतं आहे, किंवा तुम्हाला 4 ऑप्शन्स येणार, 4 तुम्हाला सिरीज देणार, त्याच्यामधून एक जी आहे प्राईम नंबरची सिरीज असणार, असे म्हणून दोन्हीकडे त्याचा फायदा होईल तुम्हाला. तर हे तुम्हाला पाठ करूनच घ्यावं लागेल, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. प्राईम नंबर्स किती असतात ते पाठ करून घ्या. आता ह्याच क्वेश्चनला आपण सॉल्व करून घेऊया. आता इथंच आपल्याला काय करायचं आहे, 50 to 90 मधले प्राईम नंबर्स काढायचे आहे. तर 50 नंतर बघा किती प्राईम नंबर येतात, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. टोटल 9 नंबर येतात 50 आणि 90च्या मध्ये. तर याचा ॲन्सर येतो आहे 9, सेकंड नंबरचा ॲन्सर येतो आहे. ठीक आहे, हे तुम्हाला पाठच करावं लागेल प्राईम नंबर, त्याच्याशिवाय काही नाही आहे. मग ते प्राईम नंबरचं जसं असा टाईपचा क्वेश्चन आला तर प्राईम नंबर लिहायचे आणि त्याला काउंट करून ॲन्सर लिहायचं. ठीक आहे, तर बघा the length of a rectangular playground is 3 times its breadth. For fencing it with 5 rounds, 1600 meter wire is required. What is the breadth of playground? ठीक आहे, आता पहिल्या याच्यामध्ये बघा एक ग्राउंड दिलेला आहे, एक रेक्टँग्युलर ग्राउंड आहे. या ग्राउंडमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की याची जी लेंथ आहे, ही लेंथ आहे, लेंथ जी आहे ना, आणि हे ब्रेड्थ आहे, हे ब्रेड्थ आहे. याची जी लेंथ आहे ती किती आहे, 3 times इट्स ब्रेड्थ, म्हणजे 3b. जर याची ब्रेड्थ आहे b तर याची लेंथ किती आहे, 3b. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे, फॉर फेन्सिंग इट विथ 5 राऊंड्स. आता बघा इथून जर समजा 5 राऊंड्स म्हणजे एक हे राऊंड, परत दुसरा, परत तिसरा, परत चौथा, परत 5वा, असे 5 राऊंड. म्हणजे एक राऊंड करायला किती वायर लागणार आहे माहिती का, याची जी पॅरामीटर असेल तेवढाच. ठीक आहे, तर 5 राऊंड करायला जर 5 राऊंड राऊंड्स करायला आपल्याला जर 1600 मीटर जर आपल्याला वायर लागत असेल 5 राऊंड्स करायला, तर एक राऊंड करायला किती लागेल, डिवायडेड बाय 5 करूया. तर 5 3 जार 15, 5 2 जार 20, 320 मीटर लागणार. ठीक आहे, तर याचा म्हणजे याचा अर्थ काय झालं, हे जे 320 काय आहे, या रेक्टँगलचं पॅरीमीटर आहे. ठीक आहे, आता ह्याचं पॅरीमीटर आपल्याला जर हे याच्यावरून आपण पॅरीमीटर बघितलं तर किती येणार बघा. पॅरीमीटर म्हणजे काय होते, सगळे साईडची टोटल. आता हे बी आहे, हे 3b आहे ना, हे पण 3b असणार आहे आणि हे बी असणार आहे. ठीक आहे, तर हे 3 + 3 किती होणार, 6 आहे ना, 6 आणि हे 2 म्हणजे 8b. टोटल याचा पॅरीमीटर किती होणार, 8b है ना. 3 + 1 4, 4 + 3 7, 7 + 1 8 है ना. 8b = किती आहे टोटल पॅरीमीटरचं, 320. मग बी म्हणजे किती येणार आपलं, 320/8 म्हणजे येणार 40 मीटर. ठीक आहे, तर ते व्हॉट इज द ब्रेड्थ ऑफ द प्लेग्राऊंड लिहिलं आहे ना, तर काढायचं आहे ना आपल्याला. तर बी = किती आलं आपलं, 40 मीटर. कळायला काय आहे, सोपं आहे ना, काही एवढं अवघड नाही. हे बघा 1600 मीटर, 5 राऊंड करायला 1600 मीटर वायर लागला आहे, तर एक राऊंड करायला किती, 320 मीटर लागणार. ठीक आहे, म्हणजे याची पॅरीमीटर किती आहे, 320 मीटर आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की एक रेक्टँग्युलर, त्याचं जी ब्रेड्थ आहे, जी लेंथ आहे ते ब्रेडपेक्षा 3 टाइम्स जास्त आहे. ठीक आहे, तर मग याचं 3b असेल, लेंथ किती असेल, 3b, ब्रेड्थ आहे b. ठीक आहे, त्यांचं सगळ्यांचं टोटल केलं तर येतं आहे 8b
आणि 8b म्हणजे आहे पॅरामीटर, हा पण आहे पॅरामीटर. तर याचं बीची व्हॅल्यू येऊन जाते आपल्याला 40 मीटर. त्याचा आन्सर आहे थर्ड. ठीक आहे. तर चला पुन्हा आपले 10 क्वेश्चन कंप्लीट झाले आहे. ठीक आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, अजून 10 क्वेश्चन त्याचे सॉल्व करून घेऊया आपण. ठीक आहे. पुढचे 10 क्वेश्चन केले की ही एक्सरसाइज संपून जाते आपल्याला. ठीक आहे. मग त्याच्यानंतर पुढची एक्सरसाइज करूया. थोडं आपल्याला लवकर लवकर करायचं आहे. ठीक आहे ना. त्यामुळे मी जरासं लवकर लवकर करायचा प्रयत्न करतो. ॲक्च्युली मी आपल्याला तुम्हाला माहिती आहे का, एक क्वेश्चन 1 मिनिटामध्ये सॉल्व करायचा आहे. मी ॲक्च्युली तुम्हाला एक्सप्लेन करून द्यायसाठी म्हणून 4-4, 5-5 मिनटं लागतो आपल्याला, किंवा जास्तीच लागतो, 5-5 मिनटंच लागते एक क्वेश्चन सॉल्व करायला. ठीक आहे ना. तर तेवढा वेळ नाही घ्यायचा ॲक्च्युली आपल्याला एक्झाममध्ये. आता ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे म्हणून मला सगळं डिटेलमध्ये सांगावं लागतं. ॲक्च्युली ना, एखादा क्वेश्चन सॉल्व करायचा असला ना, तर ते बऱ्याचशा गोष्टी ना माइंडमध्येच करायच्या, ते पेपरवर लिहायचंच नाही आहे. समजलं तरच तुमचा टाईम वाचेल. ठीक आहे ना. माइंडमध्येच जास्ती करावं लागेल तुम्हाला. तर हे तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याने येऊन जाईल तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माइंडमध्ये करायच्या. जसं आता आपण एखादं नाही का, आता डिव्हिजन करतो आपण, है की नाही. जसं आता 225 आहे ना, डिवायडेड बाय 5 करायचं आहे आपण. ठीक आहे ना. तर आपण आता काय करतो, आता सध्या तुम्ही कसं करता, 225 डिवायडेड बाय 5 आहे की नाही. मग 5 4 जा 20. ते इथं असं का न करता इथं पटकन 5 1 जा 5, 5 4 जा 20, 2 राहणार, परत 5 5 जा 25, असं पटकन इथं 45 आलं. असं अशा पद्धतीने तुम्हाला जरासं फास्ट करावं लागेल, तरच ते तुमचं लवकरात लवकर तुम्ही एखाद्या क्वेश्चनला सॉल्व करू शकता. तर ठीक आहे. बघा, करा, चांगलं प्रॅक्टिस करा. जर काही डाऊट असेल तर मला कमेंट्स करा, विचारा, मला फोन करा. आपण हे सगळं एक्सरसाइज कंप्लीट झाल्यावर थोडीशी मी ट्रिक्स पण सांगेल तुम्हाला, आणि एक 10 क्वेश्चन असे तुम्हाला सॉल्व करून दाखवेल, म्हणजे न बोलता ना काही करता एका मिनिटामध्ये एक झालं पाहिजे, अशा पद्धतीने आपण मी तुम्हाला सॉल्व पण करून दाखवेल. होऊ शकते, असं काही नाही की नाही करताय. ठीक आहे. तर ते करूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर चला, आता आज पुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.